आपल्या आजूबाजूला दिसणारं आधुनिक जग, मोठमोठ्या इमारती, गाड्या, पूल हे सगळं एकत्र कसं टिकून आहे यामागे एक अदृश्य शक्ती काम करते आणि ती म्हणजे वेल्डिंग. चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ह्याच अविश्वसनीय तंत्रज्ञानाच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. कधी विचार केलाय का की प्रचंड मोठी जहाजं, लांबच लांब पसरलेले पूल आणि आपल्या रोजच्या वापरातल्या असंख्य धातूच्या वस्तू या सगळ्या कशा बनवल्या जातात? धातूचे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून एकसंध कसे होतात? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच मूलभूत प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. तर उत्तर आहे इथे आपल्यासमोर. हा आहे वेल्डिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींचा एक फॅमिली ट्री, म्हणजे कुटुंब वृक्षच म्हणा ना. आणि हाच असणार आहे आपला आजचा गाईड. आपण याच्या 5 मुख्य शाखा म्हणजे 5 वेगवेगळ्या कुटुंबांना जवळून ओळखणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या कुटुंबातल्या सगळ्यात पारंपरिक आणि कदाचित सगळ्यात परिचयाच्या शाखेपासून. ही शाखा थेट आगीचा वापर करून धातूंना जोडते. आपल्या या नकाशावर बघा, ही पहिली शाखा आहे गॅस वेल्डिंग. ही वेल्डिंगच्या सर्वात जुन्या आणि मूलभूत पद्धतींपैकी एक मानली जाते. यामागचा फंडा एकदम साधा आहे. धातू वितळून जोडण्यासाठी एका नियंत्रित ज्योतीचा वापर करायचा. पण इथे ऑक्सी ॲसिटिलीन, एअर ॲसिटिलीन, ऑक्सीहायड्रोजन असे वेगवेगळे गॅस का? कारण प्रत्येक मिश्रणामुळे वेगवेगळ्या तापमानाची ज्योत तयार होते, जी वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाते. बरं, आता आगीच्या ज्योतीकडून वळूया एका वेगळ्याच प्रकारच्या शक्तीकडे, जिथे विद्युत प्रवाह आणि दाब हे 2 मित्र एकत्र येऊन धातूंना जोडण्याचं काम करतात. आपल्या नकाशावरची ही दुसरी शाखा आहे रेझिस्टन्स वेल्डिंग. नावातच सगळं काही आहे, नाही का? यात उष्णता निर्माण करण्यासाठी धातूच्या नैसर्गिक विद्युत रोधाचा म्हणजे रेझिस्टन्सचा वापर केला जातो. यात बट, स्पॉट, सीम आणि प्रोजेक्शन अशा मुख्य पद्धती येतात. या सगळ्यांमागचा मूळ मंत्र एकच आहे: वीज वापरून धातूच्या जोडाला गरम करायचं आणि त्याच वेळी दाब देऊन त्याला चिकटवून टाकायचं. विशेषतः गाड्या बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कुटुंबाच्या 2 शाखा पाहिल्यानंतर आता आपण त्या शाखेकडे आलो आहोत जी सर्वात मोठी, सर्वात वैविध्यपूर्ण आहे आणि खरं तर आधुनिक वेल्डिंगचा कणा मानली जाते. इथे बघा, आर्क वेल्डिंगच्या खाली किती मोठी यादी आहे. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ही पद्धत किती महत्वाची आणि किती वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. तर या आर्क कुटुंबातले हे 5 प्रमुख खेळाडू आहेत: कार्बन आर्क, मेटल आर्क, प्लाझ्मा आर्क आणि सगळ्यात जास्त ऐकले जाणारे मिग MIG आणि टेग TIG. या सगळ्या पद्धतींमध्ये एक गोष्ट समान आहे: इलेक्ट्रोड आणि धातू यांच्यामध्ये विजेची एक शक्तिशाली ठिणगी, जिलाच आपण आर्क म्हणतो, ती तयार केली जाते आणि त्या प्रचंड उष्णतेने धातूत जोडला जातो. आतापर्यंत आपण ज्योत, दाब आणि ठिणग्यांबद्दल बोललो, पण आता आपण पारंपरिक पद्धती सोडून थेट भविष्यात उडी मारणार आहोत, जिथे अचूकता आणि नियंत्रण एका वेगळ्याच लेव्हलला पोहोचतं. आणि हीच उडी आपल्याला घेऊन जाते आपल्या नकाशावरच्या पुढच्या शाखेकडे, न्यूअर वेल्डिंग. इथून वेल्डिंगचं तंत्रज्ञान अतिशय सूक्ष्म आणि शक्तिशाली स्तरावर पोहोचतं. ही शाखा साध्या ठिणग्यांच्या खूप पुढे जाते. यात अत्यंत अचूक कामासाठी इलेक्ट्रॉन बीम आणि लेझरसारख्या ऊर्जेच्या केंद्रित किरणांचा वापर होतो. विचार करा, मोबाईलच्या सर्किट बोर्डवरचे ते लहान लहान भाग जोडण्यासाठी हेच तंत्रज्ञान कामी येतं. आणि आता आपण येतोय या कुटुंबाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात आकर्षक शाखेकडे. ही शाखा वेल्डिंगबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांनाच छेद देते, कारण यात धातू वितळवलाच जात नाही. चार्टवरच्या या शेवटच्या भागाकडे लक्ष द्या, सॉलिड स्टेट वेल्डिंग. पण हे कसं शक्य आहे? धातू न वितळवता जोडला कसा जाऊ शकतो? यासाठी वापरल्या जातात घर्षण, अल्ट्रासॉनिक कंपन्यांसारख्या गोष्टी, किंवा काही वेळा तर अक्षरशः स्फोटक शक्तीचाही वापर होतो. या सगळ्याचा उद्देश एकच असतो: प्रचंड दाब किंवा कंपनांनी धातूच्या अणूंना इतकं जवळ आणायचं की ते एकमेकात मिसळून जातात, आणि तेही घन अवस्थेत असतानाच. तर थोडक्यात सांगायचं तर आपण पाहिल्या या 5 मुख्य शाखा. एक म्हणजे आगीचा वापर करणारी गॅस, दुसरी दाब आणि विजेवर चालणारी रेझिस्टन्स, तिसरी विजेच्या ठिणगीवर आधारित आर्क, चौथी उच्च तंत्रज्ञान किरणांचा वापर करणारी न्यूअर वेल्डिंग आणि पाचवी धातू न वितळवता जोडणारी सॉलिड स्टेट. या सगळ्यांनी मिळून बनतं वेल्डिंगचं हे मोठं कुटुंब.
मग प्रश्न हा उरतो की भविष्याच्या इमारती आणि नवनवीन शोध हे कोणत्या वेल्डिंगवर उभे राहतील? अचूक लेझर बीमवर, शक्तिशाली आर्कवर की धातूंना वितळवणाऱ्या सॉलिड स्टेट पद्धतीवर? प्रत्येकाची जागा तर आहेच, पण टेक्नॉलॉजी जशी पुढे जाईल तसं यातलं कोण राज्य करेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे.